गावाच्या टोकाला देशमुखांचा वाडा होता. बाहेरून राजेशाही पण आतून नात्यांनी पोखरलेला. सुमन या घरची सून, साधी, शांत, शिकलेली, पण नशिबाने तिला सासू कमला देशमुख मिळाली. निर्दयी, हुकुमशहा आणि सुनेचा द्वेष करणारी. लग्नाच्या पहिल्या दिवसापासूनच सुमनवर अत्याचार सुरू झाले. माझ्या मुलासाठी हुंडा कमी दिलास, घरकाम नीट होत नाही, तुझ्या आईवडिलांनी तुला संस्कार दिले नाहीत, हे शब्द रोजच्या रोज कानात घुमायचे. नवरा राहुल सुरुवातीला विरोध करत होता, पण आईच्या दबावाखाली तोही गप्प झाला. एक दिवस कमलाने सुमनला सर्वांसमोर शिल्लक गोष्टीवरून तिची चूक नसतानाही तिला कानाखाली मारली. त्या दिवशी सुमन आतून पूर्णपणे मनात तुटल्यासारखी झाली, पण तिने आवाज उठवला नाही. कमलाला हृदयाचा त्रास होता, रोज औषध घ्यावा लागेल. औषधांची जबाबदारी सुमनकडे होती व एक दिवस डॉक्टरांनी औषध बदलून दिलं. पण कमलाने ते ऐकूनही जुनीच औषधं चालू ठेवायला सांगितली. त्या रात्री कमलाची तब्येत खूप बिघडली. छातीत दुखणं, घाम, श्वास घ्यायला त्रास. सुमनने घाबरून राहुलला बोलावलं, डॉक्टरला फोन केला, पण काही मिनिटातच डॉक्टर येण्याअगोदरच कमला मरण पावली. संपूर्ण घर हादरलं. पोलीस केस झाली. पोलीस आले, औषधांची बाटली तपासली. तपासात कळालं औषधांचा डोस चुकीचा होता, त्यामुळे कमलाचा मृत्यू झाला. सगळ्यांच्या नजरा सुमनकडे वळाल्या. सूनच औषध देत होती. तिला सासूचा राग होता, हुंड्यासाठी भांडणं होती. सगळेजण सुमनच्या विरोधात बोलू लागले. सुमनला अटक झाली. केस जेव्हा न्यायालयात गेली तेव्हा न्यायालयातील धक्कादायक सत्य समोर आलं. कोर्टात सुमन शांत होती. तिने फक्त एवढंच सांगितलं, मी तिला मारलं नाही, पण मी तिला वाचवलंही नाही. सुमनचे बोलणे ऐकून सगळे स्तब्ध झाले. सुमन पुढे म्हणाली, डॉक्टरांनी औषध बदलायला सांगितलं होतं, मी सांगितलंही, पण सासूबाईंनी जुनी औषधं घ्यायचा हट्ट धरला. मी जबरदस्ती करू शकत नव्हते. डॉक्टरांची साक्ष, मेडिकल रिपोर्ट आणि कमलाचा हट्टी स्वभाव सगळं सिद्ध झालं. न्यायाधीशांनी निर्णय दिला, ही हत्या नाही, ही निष्काळजीपणा सुद्धा नाही. हा वर्षानुवर्षांचा मानसिक छळ आहे, ज्याचा शेवट स्वतःच्याच हट्टाने झाला. सुमन निर्दोष सुटली. कोर्टाबाहेर येताना सुमन आकाशाकडे पाहत होती. डोळ्यात अश्रू होते, पण पहिल्यांदाच ते भीतीचे नव्हते, ते होते मुक्तीचे. नातं रक्ताचं असो वा लग्नाचं, जर त्यात माणुसकी नसेल तर ते नातंच माणसाला मारतं. सुमन निर्दोष सुटली, पण तिची परीक्षा तिथे संपली नव्हती. कमलाच्या मृत्यूनंतर देशमुख वाड्यात शांतता नव्हती, तर संशयाचं सावट होतं. गावात कुजबूज सुरू झाली. कोर्टाने सोडलं म्हणजे ती निरपराधच असेल असं नाही. आई मेली, आता पुढचा कोण? राहुलसुद्धा बदलला होता. आईच्या मृत्यूचा दोष तो मनातल्या मनात सुमनवरच ठेवत होता. त्याला वाटायचं आईच्या मृत्यूला सुमनच जबाबदार आहे. एक दिवस सुमन वाड्यातील जुन्या कपाटाची साफसफाई करत होती. त्या कपाटात तिला एक डायरी सापडली. कमलाची डायरी. हात थरथरत होते. पानं उघडली आणि सुमन हादरली. डायरीत लिहिलं होतं, सुमनला घरात टिकू द्यायचं नाही, राहुलचं दुसरं लग्न लावून द्यायचं, सुमन वेडी आहे असं सिद्ध करायचं. पुढच्या पानावर अजून एक धक्का, औषध वाढवलं की शरीर कमजोर होईल, मरण आलं तर दोष सुनेवरच जाईल. सुमनला सत्य समजलं. कमलाने स्वतःचाच मृत्यू एक सापळा बनवला होता, फक्त सुमनला घराबाहेर काढण्यासाठी. त्या रात्री राहुलचा अपघात झाला. कार दरीत कोसळली. त्याने गाडीतून उडी मारल्यामुळे तो वाचला, पण कारच्या ब्रेकमध्ये छेडछाड झाल्याचं पोलिसांना आढळलं. यावेळेसही संशय पुन्हा सुमनवर, पण यावेळी सुमन गप्प बसली नाही. तपासात पुढे नाव आलं माधुरी काकू, कमलाची नणंद. कमलाच्या मृत्यूनंतर सगळी प्रॉपर्टी राहुलच्या नावावर जाणार होती, पण राहुल मेला असता तर वारसदार कोण? माधुरी. डायरी, CCTV फुटेज आणि गॅरेजचा मेकॅनिक, सगळे पुरावे तिच्या विरुद्ध गेले. माधुरीला अटक झाली. अटकेवेळी माधुरी हसत म्हणाली, कमलाबाई मेल्या, पण सूड जिवंत राहिला. तिनेच मला शिकवलं घर कसं उद्ध्वस्त करायचं ते. सुमन पूर्णपणे कोसळली. सुमनने राहुलपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. वाडा विकला गेला. ती शहरात नवी सुरुवात करू लागली. महिलांसाठी कायदेशीर मदत केंद्र सुरू केले. मदत केंद्राच्या भिंतीवर एकच वाक्य लिहिलं, छळ सहन करणं गुन्हा नाही, पण गप्प बसणं स्वतःवरचा अन्याय आहे. मित्रांनो,
स्टोरी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा व अंतरंग स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर जाऊन ऑलवर क्लिक करा, म्हणजे अशाच नवनवीन स्टोरीज तुम्हाला बघायला मिळतील. धन्यवाद.